स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. पूर्वीच्या वादातून 12 मार्च 2020 रोजी बिग बाजार ते लालनगर जाणाऱ्या रोडवर इचलकरंजी इथं धारधार हत्यारानं किशोर सुरेश नेटके राहणार साईट नंबर 102 इचलकरंजी याचा खून केल्याच्या आरोपातील मुख्य संशयित राजकुमार उर्फ बच्चन कांबळे, तौफिक राजन्नावर, जमीर शेख, समाधान नेटके, खंडू कुरणे यासह 6 जणांची इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी संशयाचा फायदा देऊन सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयितातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट महबूब बांडदार आणि ॲडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी काम पाहिलं. पूर्वीच्या वादातून 12 मार्च 2020 रोजी बिग बाजार ते लालनगर जाणाऱ्या रोडवर इचलकरंजी इथं रात्री 7:45च्या दरम्यान धारधार हत्यारानं किशोर सुरेश नेटके राहणार साईट नंबर 102 इचलकरंजी याचा खून केल्याचा आरोप ठेवून मुख्य संशयित राजकुमार उर्फ बच्चन कांबळे, तौफिक राजन्नावर, जमीर शेख, समाधान नेटके, खंडू कुरणे यांच्यासह एकूण 6 संशयितांना गावभाग पोलीस स्टेशनतर्फे अटक करण्यात आली. त्या संदर्भातील फिर्याद मैताची आई मंगल नेटके यांनी दिली. या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी इथल्या सत्र न्यायालयात सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, फिर्यादीचा पती, फिर्यादीच्या घरचे लोक, तपासी अधिकारी, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाडिक, हत्यार जप्तीचे पंच असे महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. मात्र रहदारीचा रस्ता असूनही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत. घटनास्थळाजवळील साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेले नाहीत. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण होत नाही, हेतू सिद्ध होत नाही आणि संशयावरून अटक केली आहे. या गोष्टी उलट तपासाद्वारे आणि युक्तिवादाद्वारे ॲडव्होकेट महबूब बांडदार यांनी आणि ॲडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी न्यायालयासमोर मांडल्या. हा बचाव ग्राह्य मानून सर्व संशयितांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. या खटल्याच्या निकालाकडं साईट नंबर 102 परिसराचं आणि इचलकरंजी परिसराचं लक्ष लागून राहिलं होतं.